धुळे जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये हा अवकाळी पाऊस बरसताना दिसतोय। शिरपूर, सिंदखेडा आणि धुळे तालुक्यामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार वादळी वारा आणि पाऊस झालेला आहे। अवकाळी पावसामुळे इथल्या केळी आणि पपईच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। खरं तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये केळीचं पीक महत्त्वाचं मानलं जातं। तर गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळतोय। वातावरणामध्ये काहीसा गारवा सुद्धा निर्माण झालाय। नाशिकच्या पट्ट्यामध्ये मालेगाव, मनमाड, चांदवड अशा अनेक भागाला सुद्धा अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। मेघगर्जनेसह मध्यरात्रीपासून या पावसाला सुरुवात झाली। सुरुवातीला अत्यंत हलक्या अशा सरी बरसल्या, मात्र नंतर या पावसाचा जोर वाढला आणि अक्षरशः मुसळधार पावसानं या सगळ्या पट्ट्याला झोडपून काढलेलं आहे। जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पाणी सुद्धा साचून राहिलं होतं। या पावसामुळे 42 अंशावरती गेलेलं तापमान हे आता 36 अंशांपर्यंत खाली आलंय। महिनाभरापासून या एकूणच पट्ट्यामध्ये उकाडा जाणवत होता आणि या हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय।